बघताय का भावांनो, इथला भगवा ध्वज काढलेला आहे. स्मार्ट वर्क करायचं, स्मार्ट वर्क. नाही नको तिथे जीव नाही घालत, पण काही विषय नाही. काय काय अंकलला विचार, अंकलची रिएक्शन करतात वेगळी. बरोबर आहे नाही. चला मोठे शूट चालले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदेचा. परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर नागमाशी लई झाड विषय झालाय. काय आलं, मी नळ चालू करायला गेलो बेसिन मधला, आणि मी फक्त वरून आहे ना थोडं प्रेस केलं नळ फिरवायला, पण पाणी नव्हतं. तो नळ डायरेक्ट उघडून निघून आला. तर तो काय विषय झालाय ना, कसा विषय झालाय, तो कसा उघडून आलाय मी तुम्हाला ते घरी गेल्यावरती दाखवतो. आता मी घरीच चाललोय. पहिल्या पेट्रोल टाकतो, आपल्या मरसडीची ताण मागवतो, आणि मग घरी जाऊ दे तुम्हाला तो सीन दाखवतो. लय झाड विषय झालाय. नाही पडलं तर पाईप हे ना पडलं तर हा हे आखा पाईप ना त्याला. जर परत बुरशी झाली असेल ना, 2-3 दिवस नाही ना काही लागली वास यायला लागला. वाक काही नाही. तुम्ही जाताना कोण तिकडे काढलं का लावलं नको ते केलं, वास यायला लागला. आता परत काहीतरी काम बिम करू, काम बिम करणार आहे. अशी गाडी वेळी टाकली गाडी का चाललंय बघा. आमचा विषय झाडे हे कसे एका हाताने गाडी चालली, तर गाडी कसे हाताने कवर टाकली द्यायची. येडे वेडे आहे काय तुम्ही, जीव जाईल. त्याच्यामुळे ना स्मार्ट वर्क करायचं, स्मार्ट वर्क. नाही नको तिथे जीव नाही घालत, पण काही विषय नाही. काय काय अंकलला विचार, अंकलची रिएक्शन करतात वेगळी. बरोबर आहे नाही. चला मोठे शूट चालले. गाडीचा आवाज येत असेल तुम्हाला, SS ची फायरिंगचा आवाज येत असेल. धप्पुक धप्पुक, धप्पुक धप्पुक, धप्पुक धप्पुक नाही, धप्पुक धप्पुक आमचा शब्द आहे. धप्पुक धप्पुक. हार्ड विषय, कसा विषय हार्ड आहे, हार्ड. चला आता जरा थोडं कसं आहे, गाडीमध्ये एक्सपिरियन्स लागतो ना कोणाच पण. तुम्हाला वाटत असेल काय सोपं आहे का, बसायचं मागे गाडी धरायची, एकदा धरून बघा. स्पीड ब्रेकरला यायला त्याला कसं होते, गाडीला ब्रेक नाही द्या. ती गाडी जर आहे ना, समज मी ब्रेक दाबला आणि ती गाडी डायरेक्ट येऊन ठोकर. आमच्या गाडीचा विषय होईल. सोपं नाही, सोपं नाही, अवघड आहे. प्रत्येक गोष्ट अवघड आहे. त्यासाठी ना तुम्हाला जर अशाच अवघड गोष्टी व्हायच्या असतील तर तुमच्या भावाला सबस्क्राईब करून द्यावा मस्तपैकी. नाही का, आता जरा आम्ही घेतो काम करून काही विषय बरोबर आहे का नाही. आता जरा पोहोचतो हो आला ये इसमें अभी घेर ऐसा निकालने का. हा भाई ऐसा उतरू नको तू, इस काम में बहुत रिस्क है भाई. आज आहे ना आपल्या महाराजांचं ते कार्यक्रम होता, जसं मी तुम्हाला म्हटलं साफसफाई वगैरे करायची होती. दर रविवारी ठरले, पण कोणीच नसल्यामुळं ते पुढच्या रविवारी पोस्टपोन झाले, कारण की तो कोणीच नव्हतं. सगळ्या बाहेर होते, चावी बिवाले नाही का. चला चला चला. तर ते इथं कोणीच नव्हतं, त्यामुळे असा विषय झालाय. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की इथं भगवा ध्वज आपल्या गावाचा व्हिडिओ दाखवला होता मी, त्याचा ब्लॉग पण बनवला होता. तर भगवा ध्वज काढलेला आहे. तुमच्या भावाचा व्हिडिओ बघून काढलाय का, कोणाचं लक्ष गेलं त्याने काढलाय, ज्यांनी कोणी काढला असेल खूप चांगलं काम केलं. मी दाखवतो तुम्हाला ते. आता स्टँडवरती आलोय, काम हे बघताय का भावांनो, इथला भगवा ध्वज काढलेला आहे. मी असं नाही म्हणत मी व्हिडिओ बनवल्यानंतर काढलाय किंवा काय. 2 मिनिटं थांबा इथून जाऊ. हा, तर मी म्हणत होतो की मी असं नाही म्हणत की मी व्हिडिओ बनवला आणि मग त्यानंतर त्यांनी तो तिथला म्हणजे हे काढलाय, जर माझी व्हिडिओ बघून काढले किंवा मी असं नाही म्हणत. आधी जर कोणी काढणार असेल आणि नेमकी मी व्हिडिओ बनवली आणि एक कोइन्सिडेंट झाला, पण तो भगवा ध्वज काढला त्याला महत्व आहे, कारण की तो फाटलेला होता. आणि फाटलेला भगवा ध्वज, कारण की भगवा ध्वज म्हणजे आपल्या विजयाचं प्रतीक आहे. असं फाटलेला भगवा ध्वज ठेवणं चांगलं नाही. बरं झालं तो काढला. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. चाललो घरी. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा. सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.